भाजपा आणि निवडणूक आयोग यांनी मिळून मतं चोरलेली आहेत। मित्रहो, विधानसभेची निवडणूक झाली, निकाल लागला, महायुतीचं सरकार सत्तेवर आलं। आता बघा जवळपास 6 महिने सुद्धा पूर्ण होतील, पण लागलेल्या या म्हणजे विधानसभेच्या निकालावर विरोधी पक्षांचा विश्वास तर नाहीच नाही। सर्वसामान्य मतदारातून सुद्धा या निकालावर अविश्वास व्यक्त केला जातो। आपण पाहतो अगदी सामान्य माणसं सुद्धा रस्त्यावर, पान टपरीवर चहा पिताना सुद्धा काय बोलतात हेच बोलतात ना। निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हेराफेरी करूनच महायुती सत्तेवर आलेली आहे, यावर बहुसंख्य मतदाराचं आज सुद्धा एकमत आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याआधी देखील मोठे आरोप केलेले आहेत आणि आता पुन्हा त्यांनी एकूण मतदान प्रक्रियेवर गंभीर स्वरूपाचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात सुद्धा अशाच पद्धतीची हेराफेरी झाल्याचा त्यांचा दावा आहे। राहुल गांधी यांनी याआधी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं होतं, पण आता मात्र राहुल गांधी यांनी सगळाच सातबारा उघड केला आहे, समोर आणलेला आहे। अहो, एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी निवडणूक आयोगाच्या या कथित घोटाळ्याचे सगळे पुरावे सादर केले आहेत। त्यांनी आकडेवारी, फोटो आणि यादी समोर आणल्यामुळं महाराष्ट्रासह अन्य राज्यातही मोठी खळबळ उडाली आहे। निवडणुकीतील घोटाळा हा देशभरात होत आहे। महाराष्ट्रात अवघ्या 5 महिन्यामध्ये 5 वर्षापेक्षा सुद्धा जास्त मतदार वाढले असल्याचं त्यांनी दाखवून दिलं, फक्त आरोप नाही केला। महाराष्ट्राच्या बाबतीत तर त्यांनी हादरवणारी आकडेवारी समोर आणली आहे। मित्रांनो बघा, लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रानं भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाला सपाटून आपटलं, पण त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे सगळं चित्र बदललेलं दिसलं। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्या दरम्यान तब्बल 1 कोटी मतदार वाढलेले आहेत, असा सगळ्यात मोठा आरोप आणि गंभीर दावा राहुल गांधी यांनी केला। काय म्हणतायत राहुल गांधी बघा, त्यानंतर याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो, पण त्यांनी नाही दिला प्रतिसाद। त्याचबरोबर निवडणूक आयोगाने आम्हाला डिजिटल डेटा सुद्धा का बरं दिला नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर मतदान वाढलं। भाजपा आणि निवडणूक आयोग यांनी मिळून मतं चोरलेली आहेत। 4 पोलिंग बूथवर एकाच व्यक्तीनं मतदान केल्याचं देखील त्यांनी समोर आणलं। एकाच व्यक्तीचे कर्नाटक, महाराष्ट्र आणि यूपी मध्ये मतदान आहे आणि याचे पुरावे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केले। मग हे कसं हो? अहो, अनेक मतदारांचे मतदार यादीत फोटोच नाहीत आणि मग ते फोटो एवढे छोटे आहेत की ते ओळखायलाही येत नाहीत। हे देखील राहुल गांधी यांनी आज निदर्शनाला आणून दिलं। राहुल गांधी यांनी फक्त आरोप नाहीत केले, तर निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा घोळ झाल्याचं दाखवत त्यांनी थेट पुरावेच सादर केले। अहो, त्यांनी समोर आणलेल्या या पुराव्यामुळं महाराष्ट्रातील मतदार अक्षरशः हादरून जाईल। महाराष्ट्रात काय देशभरात सुद्धा। पण आता निवडणूक आयोग काय भूमिका घेईल आणि भाजपा मात्र कसं समर्थन करेल हे पाहावं लागेल। राहुल गांधी करीत असलेला आरोप महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदारांना मान्य होईल हो, पण निवडणूक आयोग मात्र पुन्हा एकदा गोलमटोल उत्तर देईल, तर हा भाजप निवडणूक आयोगाचं कसं बरोबर आहे हे सांगत राहील। म्हणजे याआधी सुद्धा त्यांनी तसं सांगितलंय, म्हणजे आजवर तरी हे झालं ना, हे असंच झालंय ना। मित्रांनो बघा, जर राहुल गांधी सांगत आहेत त्याप्रमाणेच हे सगळं झालं असेल, तर मग तुम्ही आम्ही कुठे शोधायची हो हरवलेली आपली लोकशाही? तुम्ही सांगा मित्रांनो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।